पावसाळ्यात जेवणाच्या ताटामध्ये एखादं गरमागरम पेय असेल तर तोंडाला चव येते आणि 2 घास जास्तच जातात. तर आज आपण गरमागरम टोमॅटो सार बनवतोय. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. टोमॅटो सार करण्यासाठी कढईमध्ये सुरुवातीला 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि इथे मी चिरलेले टोमॅटो घेतलेत ते घालूया. तर 3 मोठ्या आकाराचे चांगले लालबुंद असे टोमॅटो घेऊन त्याला मी चिरून घेतलं होतं. तर टोमॅटो घेताना चांगले पिकलेले पाहून घ्यायचे, म्हणजे सार एकदम छान तयार होतं आणि चवीला सुद्धा मस्त लागतं. आता हे टोमॅटो आपल्याला मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचेत. टोमॅटो असे थोडेसे तेलावर परतून घेतले की त्याचा कच्चेपणा कमी होतो आणि मग सार प्यायला एकदम छान लागतं. तर थोडेसे परतून झाले की 2 ते 3 मिनिटासाठी यावर झाकण ठेवूया. अधूनमधून याला झाकण काढून हलवून घ्यायचं, म्हणजे बुडाला लागत नाहीत. तर आता 3 ते 4 मिनिट झाली आहेत. आपले टोमॅटो परतून झालेत, एवढेच परतायचेत. फार जास्त वेळ पण परतायची गरज नाही. अजिबात बुडाला लागलेले नाहीत, कारण आपण आधी थोडंसं तेल घातलं होतं. तर आता गॅस बंद करूया आणि हे टोमॅटो काढून घ्यायचेत. आता हे थंड झालेले आहेत, तर एका मिक्सरच्या भांड्यात घालूया. पाव कप इथे मी ओलं नारळ घेतलंय. तर ओल्या नारळाचा पाठीमागचा भाग सोलण्याने काढून घेतला आणि त्याचे असे पातळ काप करून घेतलेत. 2 ते 3 लाल मिरच्या घालायच्या आहेत, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा मी धणे जिरे पूड घातली आहे. तर तुम्ही अख्खे धणे किंवा जिरेही घेऊ शकता, पण मग त्याला थोडंसं भाजून घ्यावं लागेल. तर मी पूडच घातली आहे. आता हे सगळं मिक्सरमध्ये पाणी घालून आपल्याला फिरून घ्यायचं आहे. तर गरज पडेल तसं पाणी घालायचं आणि बारीक करून घ्यायचं आहे. तर असंच करून घ्यायचं, जाड अजिबात ठेवायचं नाही. कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल छान गरम झालं की 1 चमचा जिरे घालूया. जिरे छान फुलले की लगेच 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालूया. 2 चिमूट हिंग घातलाय आणि आता हे तयार मिश्रण घालायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि हे भराभर सगळं हलवून घ्यायचं आहे. तर रंग एकदम या मिश्रणाला सुरेख आला आहे. थोड्या वेळ आपण हे परतून घेऊया. 1-2 मिनिटच याला परतायचं आहे. थोडंसं हलवून घेतलं की 1 चमचा लाल तिखट घालूया. तर मी इथे बेडगी मिरचीचं तिखट घेतलं आहे, याने रंग छान लाल येतो. आणि आणखी 2 मिनिट आता हे परतून घ्यायचं आहे. हे मिश्रण अंगावर खूप उडतं आणि गॅसवर पण इकडे तिकडे जातं, त्यामुळे आपण 2 मिनिटासाठी यावर झाकण ठेवूया. तर आता 2 मिनिट झाली आहेत. मिश्रण व्यवस्थित परतून झालेलं आहे. बुडापासून परत एकदा सगळं हलवून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये पाणी घालूया. तर मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी घातलं आहे, म्हणजे राहिलेलं मिश्रण पण यामध्ये घालता येईल. थोडंसं आधी घालायचं, हलवून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पाणी किती घालायचा ते अंदाज येतो. तुम्हाला आता जरी हे पातळ वाटलं तरी टोमॅटो शिजल्यानंतर आणि ह्याला चांगली उकळी आल्यानंतर हे थोडंसं घट्ट होतं, त्यामुळे पाणी आणखी घातलं तरी चालणार आहे. 2 चमचे मी चिंचेचा कोळ घातला आहे. आमसूल असेल तर तुम्ही आमसूलसुद्धा यामध्ये घालू शकता. आणि थोडासा गूळ घातला आहे. अर्धा चमचा काळी मिरी पूड, अर्धा चमचा मीठ घालायचं आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून आता याला चांगली उकळी काढायची आहे. याला आता खळखळून उकळी आलेली आहे. व्यवस्थित मी उकळून घेतलं आहे, तर आपलं सार पिण्यासाठी तयार आहे. असं गरमागरम टोमॅटो सार तुम्ही नुसतं पिऊ शकता किंवा अगदी भातावर घालून सुद्धा खाऊ शकता. वरणाची सुद्धा गरज पडणार नाही. यामध्ये आपण ओलं खोबरं घातलं आहे, त्यामुळे मस्त आळून येतं आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतं. तर अवश्य बनवा आणि केल्यानंतर कसं झालं कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण जरूर करा. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.